गेल्या काही दिवसापासून कोयना आणि वारणा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या या भरभरून वाहू लागल्या आहेत। गेल्या 8 दिवसापूर्वी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आमूलाग्र घट झाली होती, त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात या कृष्णा नदी आणि वारणा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह येत आहे। यामुळे आता पाण्याची चिंता ही शेतकऱ्यांची संपली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। आपण हे चित्र पाहत आहोत सांगली नजीकच्या हरिपूर येथील संगमाजवळचं चित्र आहे, ज्या ठिकाणी वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी ही संगमावर वाढलेली आहे। त्याचप्रमाणे अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून व्यक्त केली जात आहे। समाधानकारक पाऊस सुरू झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेतून बाहेर पडला आहे आणि आता आपल्या मशागतीच्या कामालाही लागला आहे। पाऊस असाच बरसावा आणि नद्या अशाच भरभरून वाहाव्यात अशीच अपेक्षा शेतकरी राजा व्यक्त करीत आहे। आज स्पीड भाव गेला मला झूम करू काढले का फोटो? आता फोटो काढू का? ते कुठं दाबायचं ना फोटोला सेटिंग